नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लेक लाडकी योजनासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत. तरी जे लाभार्थी मुलींना मिळणारे म्हणजेच की 1,01,000 रुपये योजनेत सर्व काही कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक प्रमुख महिला म्हणजेच की बेटी सक्षमीकरण योजना आणि उद्दिष्ट म्हणजेच की मुलीचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, जन्मदर वाढवणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह कमी करणे म्हणजेच की ही योजना लेक लाडकी योजना यांचे उद्दिष्ट आहे. आणि प्रथम म्हणजेच की उद्दिष्ट आहे की मुलींचा जन्मदर वाढवणे, दुसरा म्हणजेच की मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, तिसरा म्हणजेच की उच्च शिक्षित व कौशल्य विकासासाठी मदत करणे, आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि कुटुंबांना पाठबळ देणे आणि बालविवाह बालमृत्यू दर कमी करणे आणि 18 वर्षावरील मुलींना आर्थिक सुरक्षा मिळवणे अशा प्रकारचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणून या योजनेसाठी पात्रता आपण बघणार आहोत. पात्रतेसाठी पहिलं म्हणजेच की मुलगी 1 एप्रिल 2023 किंवा नंतर जन्मलेली असावी. दुसरं म्हणजेच की मुलींच्या कुटुंबाचे म्हणजेच की पिवळ्या रंगाचे व केशरी रंगाचे कार्ड असणे आवश्यक आहे. तिसरा म्हणजेच की कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा किंवा त्याहून कमी असावे. आर्थिकदृष्ट्या कमजोर गट म्हणजेच की चौथा म्हणजेच की मुलीच्या कुटुंब महाराष्ट्र सरकारचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. पाचवं म्हणजेच की मुलींचे बँक खाते महाराष्ट्रात असले पाहिजे. आणि सहावं म्हणजेच की 1 किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेचे फायदे बघणार आहोत की पैसे किती मिळतात. आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला एकूण म्हणजेच की या योजनेअंतर्गत मुलींना 1,01,000 रुपये मिळतात. हे पैसे आपल्याला एकदम मिळत नाही, तर टप्प्याटप्प्याने मिळत असतात. म्हणजेच की मुलीच्या पहिला टप्पा म्हणजेच की मुलीच्या जन्मानंतर मुलींना 5,000 रुपये मिळतात आणि दुसरा टप्पा मुलगी जेव्हा इत्या पहिलीमध्ये शाळेनंतर त्यांना 6,000 रुपये मिळतात. तिसऱ्या डब्यामध्ये सुद्धा 6वी मध्ये जाते तेव्हा मुलगींना 7,000 रुपये मिळतात आणि चौथा टप्पा म्हणजेच की 11वी मध्ये जाते तेव्हा त्यांना 11,000 रुपये मिळतात आणि शेवटचा टप्पा म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलगीला हे 75,000 रुपये मिळतात. एकूण म्हणजेच की 1,01,000 रुपये मिळतात डायरेक्टली आपल्या बँक अकाउंटमध्ये. आपण या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत की मुलींसाठी कोणते कोणते कागदपत्र मुलींसाठी पहिलं म्हणजेच की जन्म प्रमाणपत्र लागणार आहे. दुसरं म्हणजेच की मुलींचे वय आणि पालकांची आधार कार्ड लागणार आहे. तिसरं म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड लागणार आहे आणि असणे अनिवार्य आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र 1,00,000पेक्षा कमी पाहिजे आणि तिसरं म्हणजेच की घराचा पुरावा म्हणजेच की रहिवासी दाखला. त्यानंतर बँक खात्याची माहिती आणि भविष्यात कुटुंब नियोजन प्रमाणपत्र म्हणजेच की त्यानंतर शाळेचा प्रमाणपत्र पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर असणे आवश्यक आहे. हा फॉर्म कसा भरायचा आता आपण बघणार आहोत की जवळच्या अंगणवाडी केंद्रावरती फॉर्म मिळतो. दुसरं म्हणजेच की कागदपत्रासहित फॉर्म भरा. तिसरं स्थान म्हणजेच की महिला व बालविकास कार्यालयाशी जमा करा. चौथा म्हणजेच की अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर आपल्याला लाभ मिळायला सुरुवात होते. म्हणजेच की आता ज्या मुली आहेत म्हणजेच की 2023 नंतर 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या त्या मुलींनी जर तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून घ्या व लाभ अवश्य नक्की घ्या. धन्यवाद.